श्री स्वामी समर्थ। तर आजचा व्हिडिओ यायला खूप वेळ झाला, मला ॲक्च्युली नवरात्र चालू आहे त्याच्यामुळे वेळ नाही मिळत आहे, पण आज म्हटलं आपण सकाळीचा व्हिडिओ टाकूया। जर तुम्हाला म्हणजे ह्या व्हिडिओने मदत झाली तर खरंच चांगलं होईल। तर सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा। आज आपल्या आईची नवरात्रीची 5वी माळ आहे। आजचा दिवस शुभ गुरुवार आहे, तर तुम्ही आजपासून नवरात्रीपासून 11 गुरुवारला सुरुवात केलीत तर उत्तम आहे। जर तुम्हाला आजपासून सुरुवात करायची असेल तर तुम्ही आजपासून करा किंवा येणाऱ्या गुरुवारपासून केलं तरीही चालेल। तर अजून एक प्रश्न म्हणजे की आपण आता नवरात्र चालू आहे, आमच्याकडे देव घटी बसतात, देवाला स्नान नाही घालत किंवा हात नाही लावत, तर स्वामींची मूर्ती किंवा फोटो आता मांडणी कशी करायची? तर आता तुमच्याकडे घटी बसतात देव, तर तुम्ही मांडणी करू नका। फक्त स्वामींची मूर्ती देवारात असेल किंवा फोटो देवारात असेल तरी चालेल, तिची फक्त तिथे फुलं घालून पूजा करा। आणि आपली जी 11 गुरुवारची सेवा आहे ती म्हणजे 11 वेळा तारक मंत्र, 11 माळ श्री स्वामी समर्थ जप आणि 1 ते 21 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत, एवढी सेवा फक्त आजच्या दिवसाची करा। जी 10:30ची आरती आहे ती घ्या, संध्याकाळची आरती आहे ती घ्या, मठात जाणं शक्य होत असेल तर मठात जाऊन दर्शन घ्या। जी आपलं नेहमीचं आहे, जी आपण 11 गुरुवारची जी सेवा करतो, जी काही पूजा अर्चा करतो ती सर्व करायची आहे। फक्त आपल्याला स्वामींना म्हणजे मूर्ती असेल तर त्यांना स्नान नाही घालायचं आहे, अभिषेक नाही घालायचा आहे, एवढंच। जर तुमच्याकडे देवांना हात लावत नसतील नवरात्रीत तर फक्त हा उपवास जो आहे तो तुम्ही काउंट करायचा 11 गुरुवारमध्ये, कारण आपली सेवा होते, मुख्यतः सेवा आहे। कारण काही जणांकडे मांडणी करायला जागा नसते किंवा शक्य नसतं, तर फक्त जागेवर म्हणजे देवारात जरी मूर्ती किंवा फोटो असला तरी चालतं। त्याच्यामुळे मांडणी नाही केली म्हणून 11 गुरुवारमधला 1 गुरुवार स्किप नाही करायचा, आपल्याला तो गुरुवार धरायचा आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्यापन कसं करायचं। तर माझ्या 11 गुरुवारचं उद्यापन गेल्या गुरुवारीच झालं। पितृपक्ष होता तरीही मी केलं, कारण माझा जो 11वा गुरुवार आहे तो त्याच दिवशी आला। मग मी पुन्हा आता ह्या गुरुवारी मी नाही उद्यापन करू शकत, कारण हा 12वा गुरुवार आला असता। आपल्याला 11 गुरुवारचं उद्यापन हे 11व्या गुरुवारीच करायचं आहे, भले त्या दिवशी काही असो, तुम्हाला त्याच दिवशी ते उद्यापन करायचं आहे। आता उद्यापन कसं करायचं? तर 11 गुरुवारचं उद्यापनाचा मुख्य उद्देश म्हणजे अन्नदान आहे, की आपल्या हातून सगळ्यात महत्त्वाचं दान म्हणजे अन्नदान आहे आणि ते आपल्या हातून व्हावं या हेतूनेच आपल्याला 11 गुरुवार करायचे असतात किंवा त्याचं उद्यापन करायचं असतं। तर तुम्ही आता अन्नदान म्हणजे कसं करणार? तर लहान मुलांना, तुमच्या आजूबाजूच्या मुलांना, म्हणजे मुलगा मुलगी कोणी चालेल, 11, 7, 5 असं विषम संख्येत जे किती येतील त्या मुलांना तुम्ही घरी बोलवायचं, त्यांची पूजा करायची, गंध अक्षता जसं आपण नवरात्री देवींची पूजा करतो तशी, आणि त्यांना जेवू घालायचं। जर तुमच्या आजूबाजूला ते शक्य नसतील, मुलं येणार, तर शाळा वगैरे चालू आहेत, जर ते शक्य होत नसेल तर तुम्ही जवळच्या अनाथाश्रमात जा, तिथल्या मुलांना दान केलं, गोरगरिबांना दान केलं तरी चालेल। देवळाबाहेर जी मुलं बसतात किंवा गरीब माणसं बसतात कोणी चालेल, मग मुलंच हवंच नाही, गरीब जी गरजू लोकं आहेत त्या लोकांना तुम्ही अन्नदान करा। सर्वात महत्त्वाचं अन्नदान आहे आपल्याला। मग ते कसंही करा, जर तुम्ही म्हणजे पदार्थ बनवलेला असेल तो दिलात तरी चालेल, किंवा जिन्नस असतं आपलं बनवायचं सामान ते दिलं तरी चालेल। त्याचबरोबर तेही जर शक्य होत नसेल तर जवळच्या मठात किंवा केंद्रात जा आणि आपल्या परीने जे काही दान करता येईल, अन्नपेटी म्हणजे दानपेटीत अन्नदान म्हणून पैसे दान करा, किंवा बाकी जर काही वस्तू दान करता येत असेल ते केलं तरीही चालेल। अशा प्रकारे आपल्याला 11 गुरुवारचं उद्यापन करायचं। आता माझंच मी उद्यापन कसं केलं, तर मी सकाळी लवकर उठून पूजा अर्चा वगैरे सर्व झालं। त्यानंतर माझ्या इथे आता म्हणजे लहान मुलांना बोलवणं शक्य होत नाही, कारण आता मुलं स्कूलला जातात किंवा काही जणांची आई ऑफिसला जातात, तर त्यांची मुलं बेबी सिटिंगला असतात, तर त्याच्यामुळे मुलांना सारखं बोलवणं शक्य होत नाही। नवरात्रीत आपल्याला बोलवायचंच असतं मुलींना घरी, पण ते आपल्याला करणं भागच आहे, कारण आपल्याला घरी मुलींना बोलवून त्यांची पूजा करायची आहे। पण 11 गुरुवारचं असं आपल्यावर काही कंपल्शन नाही की घरी मुलांना बोलवूनच त्यांना जेवायला घालायचं, आपल्याकडून अन्नदान होणं महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी मी अनाथाश्रमात पण मला जाणं जमलं नाही त्या दिवशी, कारण खूप पूजा होती त्या दिवशी पूजा अर्चा असते, आपली सेवा असते, गोडाधोडाचं जेवण करायचं होतं, नैवेद्य करायचं होतं, मठात जायचं होतं, त्याच्यामुळे मला मग अनाथाश्रमात नाही जायला जमलं। तर आम्ही मुंबईत राहतो, तर माझे मिस्टर दादरला कामाला आहे, तर त्यांनी माटुंग्याच्या इथे जी गरीब माणसं आहेत, जी बाहेर म्हणजे अशी झोपडी वगैरे बांधून राहतात, तर त्यांना आम्ही विचारलं होतं की तुम्हाला चालेल का आम्ही काही वस्तू आणून दिल्या किंवा अन्नदान केलं तर, म्हणजे जे जिन्नस असतात साखर, तांदूळ, गहू वगैरे ते आम्ही दिलं तर चालेल का? तर ते आम्हाला हा म्हणाले। तर त्या दिवशी माझ्या मिस्टरांनी गुरुवारी संध्याकाळी जाऊन तिथे त्या वस्तू दिल्या, म्हणजे ठराविक रकमेचा मी जिन्नस घेतला आणि मिस्टरांकडे दिला, तर त्यांनी त्या माणसांना जाऊन तिथे दिला। तर अशा प्रकारे मी माझं उद्यापन केलं। त्यानंतर मी संध्याकाळी मठात गेले आणि माझ्या परीने जेवढं मला दान करता येईल तेवढी मी रक्कम दानपेटीत अन्नदानासाठी दान केली। अशा प्रकारे मी माझं उद्यापन केलं। तर अशा प्रकारे जर तुम्हाला नसेल जमत तर केलं तरी चालेल, कारण आपल्याला सारखं पॉसिबल नाही होत की लहान मुलांना घरी बोलवणं, काही अडचणी असतात किंवा आजूबाजूला लहान मुलं नसतात, तर तुम्ही अशा प्रकारे केलं तरी चालेल, किंवा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही
अन्नदान फक्त महत्त्वाचं आहे. त्या ह्याने तुम्ही कुठल्याही म्हणजे कोणत्याही याला तुम्ही हे दान करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला या 11व्या गुरुवारचं उद्यापन करायचं आहे. जर आज तुमचं उद्यापन असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा आणि या प्रकारे उद्यापन करा. जर तुम्हाला नवीन आजपासून गुरुवारला सुरुवात करायची असेल तर आजपासून तुम्ही गुरुवारला सुरुवात केली तरी चालेल, किंवा तुम्हाला नेक्स्ट आता पुढचा जो गुरुवार येणार आहे त्या गुरुवारी किंवा कोणत्याही गुरुवारी तुम्ही गुरुवारला सुरुवात करू शकता आणि आपले हे स्वामींचे 11 गुरुवार करू शकता. फक्त महत्त्वाची आहे ती म्हणजे सेवा. जी सेवा आहे 11 गुरुवारची ती फक्त तुमच्या हातून घडणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त गुरुवारला सुरुवात करा आणि प्रत्येकाने स्वामी महाराजांची सेवा करा, नामस्मरण करा. तर व्हिडिओ मी इथेच थांबवते. जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये याची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ.